माझं नाव श्रेयस वाणी आणि मी फाउंडेशनचे क्लास घेतो. ॲक्च्युअलमध्ये ही एक्झाम देण्याचं खरंच खूप चांगलं आहे. तुमचं जे अनालिसिस रिपोर्ट येतं आहे त्याच्याने मुलांमध्ये काय विकनेसेस आहे आणि काय स्ट्रेंथ आहे ते आपण फाइंड आउट करून त्याच्यावर वर्क करून त्यांचं रिझल्ट त्यांचं फ्युचर आपण किती चांगलं सिक्युअर करू शकतो. तर त्याच्यासाठी डेफिनेटली पॅरेंट्सनी ही एक्झाम करवायला पाहिजे. 8-9 नाही पण त्याच्या आधीपासून जरी झालं तरी भरपूर चांगली गोष्ट आहे की त्याच्यात मुलांना मग टाइम अजून जास्त मिळून जातो त्यांच्यावर वर्क करायला. तर डेफिनेटली पॅरेंट्सने ही एक्झाम कंडक्ट करवायला पाहिजे, घ्यायला पाहिजे ह्या. आणि मला खूप आवडलं आणि काउन्सिलिंग सेशन पण भरपूर चांगलं झालं. भरपूरशा नवीन गोष्टी आम्हाला पण कळाल्यात की कशाप्रमाणे मुलांना इम्प्रूव्ह करायचं. बरं. तर डेफिनेटली आम्ही पण त्याच्यावर पुढे वर्क करूच. राईट सर, तुम्ही ऑलरेडी कोचिंग मध्ये हो. आहात आणि तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स पण माहिती आहे की मुलांचं मॅथमॅटिकल स्किल, रिझनिंग स्किल्स हे किती महत्वाचे आहेत. हो. तर त्यामुळे तुम्ही मुलांनाही त्यात मदत करू शकतात हंड्रेड शुअर पर्सेंट शुअर. राईट. सो अर्ली स्टेजेस मध्ये. हो. येस, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. कल्याणी. येस, कल्याणी, तुला कसं वाटलं बेटा सेशन? मी कल्याणी स्वप्नील कुलकर्णी, मी 9th मध्ये आहे आणि मी जळगावला राहते. ह्या काउन्सिलिंग सेशनमुळे मला माझ्या जे मायनस पॉईंट्स आहेत किंवा प्लस पॉईंट्स आहेत ते मला कळलं आणि त्याच्यावर मी आता काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ज्याने माझं फ्युचर ब्राईट होईल किंवा माझे 10th मध्ये 9th मध्ये चांगले मार्क्स पडतील ते मला कळलं. आणि जी मी एक्झाम दिली होती त्या एक्झाम मधून पण मला असं हे झालं की मी कुठे कमी पडते आणि मी इम्प्रूव्ह केलंच पाहिजे असं हे. राईट. ओके, सो थँक्यू आणि आणि ऑल द बेस्ट तुला. येस, बोल ना, बोल तुला. आणि तुम्ही जे समजावून सांगितलं ते पण खूप चांगलं वाटलं आणि ते आता फिट डोक्यात बसलंय की मला हे करायचंच आहे. राईट. आणि मला एक तुझं आवडलं की तू पहिला पॉइंट जो चेंज मध्ये सांगितलं की मी आजपासून मोबाईल वापरणारच नाही, तर ती कमिटमेंट खूप चांगली होती आणि ती तुझ्यासाठी नक्की बेनिफिट ठरणार आहे. सो डोंट वरी. असेल तुम्हाला काय ऍड करायचं? नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नील कुलकर्णी. मी कल्याणी कुलकर्णीचं पॅरेंट. असते का आता आमच्या जळगावमध्ये जे आहे तर फक्त जे मुलं आहेत आणि मुलांच्या मागे पॅरेंट्स हे फक्त ओन्ली पर्सेंटेजच्याच मागे धावतात. परंतु त्यांचं जे वर्क आहे किंवा ते शेड्यूल कसं असेल किंवा त्यांची जी पद्धत कशी आहे अभ्यासाची याची त्याची हे याच्याबद्दल सगळं अनभिज्ञ आहे. तर आपल्या याचं जे आहे माझ्या बहिणीकडनं आपल्या करिअर काउन्सिलिंगचं माहिती मिळाली, त्या अनुषंगाने आपल्याशी आज आपलं सेशन झालं. तर त्या सेशनमध्ये ज्या काही म्हणजे असं वाटतंय की माझ्या डोक्यावरचं जे आहे काहीतरी 10-12 क्विंटलचं वजन होतं डोक्यामध्ये याच्या बाबतीत, स्टडीच्या बाबतीत, ते सगळं बरोबर. संपूर्ण म्हणजे आता हे झालेलं आहे. बरोबर. आणि आपण जे सेशन केलं आणि जे गायडन्स केलं तर त्याच्या अनुषंगाने आता तिची पण जी आहे म्हणजे जी लाईन आहे, लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे तर ती पूर्ण बरोबर. एकदम सरळ झालेली आहे आणि तिचे जे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर झालेले आहे. तर त्यामुळे आता आजपासून म्हणजे तिचे म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण जे म्हणतो ना की बा एखाद्याला ड्रायव्हिंग शिकवल्यानंतर जे ड्रायव्हिंग लायसन्स देतो तसं आज तिच्या फाउंडेशन कोर्सला तिला एक पक्क लायसन मिळालं की बा कशा पद्धतीने हँडल करायचंय. तर खूपच छान आपलं सेशन झालं आणि खूप मार्गदर्शनही खूप चांगलं झालेलं आहे. तर थँक्यू अशाच सर, पद्धतीने थँक्यू. समजा आपलं मार्गदर्शन हंड्रेड व्हावं पर्सेंट, हे हंड्रेड मला वाटतं. पर्सेंट सर. येस, येस. फक्त हा सेक्शन ओव्हर होणार आहे. मी तुमच्या सोबत आहे जोपर्यंत ती 12वीला येत नाही आणि अंडर ग्रॅडला ऍडमिशन. सो डोंट वरी. येस येस. येस, थँक्यू. मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय? मला म्हणजे सांगायचं असं आहे की एक आई म्हणून मी तिला सारखं सारखं ते सांगायची की तू तुझ्यात बदल कर. पण तिने त्यावेळेस ते माझं ऐकलं पण नाही आणि मी करू पण नाही शकली. त्याच तुम्ही फक्त एक तासाभरात तिच्यामध्ये बदल करून दाखवला. आता फक्त तिने त्या मार्गदर्शनाखाली सगळं काही व्यवस्थित करावं आणि तुम्ही जे सांगितलं ते खरं खूप योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. मॅडम, ती नक्की करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. मुलं करतात. राईट. फक्त त्यांना आपल्याला मोटिवेट करायचंय. दे विल बी डुईंग रिअली गुड. मोटिवेट करत चला. मुलं चांगलं काम करणार आहे. आणि प्रत्येक पॅरेंट्सनी हे करावंच, कारण एक समजून जातं की योग्य दिशा पण मिळून जाते आपल्याला. आणि माझे पण जे काही आहे फ्रेंड वगैरे त्यांच्या पण मुलांचं मी त्यांना नंबर वगैरे देईल, त्यांना पण सांगेल तुमच्याकडनं करून घ्यायला. तर मला नक्की. खूप आवडलं हे, थँक्यू. एकदम छान थँक्यू आहे. मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. ओके, थँक्यू येस, मॅम. थँक्यू सो मच एव्हरीवन. येस येस. ओके.